नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 48. विकासराव म्हणाले, शीतल एकदा मला म्हणाली असती, सारं काही तुला देऊन केले असते ग. आम्ही अगं मनात अडी ठेवून का वागलीस अशी? का माझ्या सुमतीला दूर केले माझ्यापासून? का? विकासरावांना देखील अश्रू अनावर झाले होते आता. आराध्या म्हणाली, आणि मग याच तुमच्या पुत्रप्रेमापोटी तुम्ही तनू आणि अभिचा ॲक्सिडेंट घडवून आणला हो ना? आराध्या 2 पावले पुढे सरकत शीतलताईंच्या समोर उभी राहत अगदी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. शीतलताई म्हणाली, तुला कसं माहिती आहे? आणि मुळात तुझा याच्याशी संबंध काय? शीतलताई अगदीच गडबडून गेल्या होत्या. अभि म्हणाला, सोन्या, काय बोलतेस तू? माझ्या आणि तनूचा ॲक्सिडेंट आईने? अभि प्रश्नार्थक नजरेने आराध्याकडे बघत होता. आराध्या म्हणाली, हो, आईनेच केलं हे सारं. तुमचा ॲक्सिडेंट पण आईनेच प्लॅन केला होता. त्यात त्यांना यश मिळालं खरं, पण तेही अर्धवट. पण या खेळात तुमच्या प्रिय व्यक्तीचा जीव गेला. तुमची लाडाची बहीण तुम्हाला कायमची सोडून गेली. आराध्या अभिच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे सांत्वन करत बोलत होती. आणि मग नंतर जे जे काही घडलं तुमच्यासोबत, लाईक दिल्लीतील सेलिब्रेशन पार्टीमध्ये त्या मुलीसोबत तुमचे व्हायरल झालेले फोटो, आणि मग ती बदनामी, जेणेकरून तुम्ही त्यावर रिॲक्ट करून स्वतःला हार्म करणार. त्यानंतर दिल्लीच्या घरी तुमच्या ड्रिंकमध्ये आढळलेले पॉयझन, राठीने केलेले तुमच्यावर हल्ल्या, हे सर्वच प्लॅन होतं अभि. आणि ही सर्व प्लॅनिंग करणारी व्यक्ती होती तुमची आई, मिसेस सुबोध सोनार. एवढं बोलून आराध्या थांबली. विकासराव म्हणाले, बोल शीतल, आता का गप्प बसलीस? तुझ्याबद्दल सारे पुरावे आहे आमच्याजवळ. विकासराव शीतलताईजवळ येत त्यांच्यासमोर तर्जनी नाचवत बोलत होते. अभि म्हणाला, म्हणजे डॅड, तुम्हाला हे सर्व माहीत होतं? अभि आश्चर्याने विकासरावांकडे बघून बोलला. विकासराव म्हणाले, हो, आणि आराध्यालाही. विकासराव अभिजवळ येत म्हणाले. आणि नंतर अभि काहीसा नैराश्याने आराध्याकडे बघत होता. विकासराव म्हणाले, हो अभि, आराध्या आपल्या आयुष्यात येण्याचे एकच कारण, ते म्हणजे खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणे. आणि त्याचमुळे मी आराध्याला ॲज अ पेईंग गेस्ट सुबोधकडे राहायला सांगितले. सुबोध तिला पेईंग गेस्ट म्हणून ठेवेल त्याप्रमाणे प्लॅन करून सर्व घडवून आणले. आणि बाकी तर सर्वांना माहीत आहेच. अँड वन मोर थिंग, आराध्या ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नसून CID ऑफिसर आहे. विकासरावांनी आराध्याबद्दल सर्व सत्य आज सर्वांसमोर मांडले होते. अभि सुन्न झाला होता. आपली आई, जिच्यावर त्याने सत्य आईप्रमाणे प्रेम केलं, कधीच तिला अनादर केला नाही, आज तीच आई त्याच्या जीवावर उठली होती. हे सर्व कारस्थान ऐकून अभिच्या पायाखालून जमीन सरकली होती. शीतलताई म्हणाली, हो, तनू आणि अभिचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यामागे मीच होते. मीच तो खेळ खेळला आणि त्या खेळात मी जिंकणार होते. पण या अभिचे नशीब बलवत्तर म्हणून हा वाचला, नाहीतर मी त्याच दिवशी माझ्या खेळात यशस्वी झाले होते. शीतलताई क्रूर हसत म्हणाली, खेळ खूप छान रचला होता तुम्ही मिसेस शीतल सोनार, पण आता तुमचा खेळ संपला आणि उरलेला जो काही खेळ असेल तो ह्या राठीसोबत तुरुंगात जाऊन खेळा. कोर्ट रूमच्या दारात राठीला आत घेऊन येत विनय कुमार म्हणाले. अभि म्हणाला, मिस्टर विनय कुमार? अभि आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारत होता. विनय कुमार म्हणाले, हो मीच, पण थोडं करेक्शन आहे. मी बिझनेसमॅन विनय कुमार नाही, तर मी आहे ACP विनय कुमार फ्रॉम क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. विनय खिशात हात घालत अगदी ऐटीत बोलत होता. अभि म्हणाला, म्हणजे शोना अँड यू नो इच अदर राईट? अभिने विनयसमोर येत त्याला प्रश्न केला. विनय म्हणाला, यस, आणि तुला तिच्याजवळ आणण्यासाठी मला ह्या गेमचा पार्ट व्हावं लागलं. दॅट्स इट. बाकी ती माझी ज्युनियर आहे आणि मी तिचा सिनियर. हा सर्व आमचा प्लॅन होता, शीतलताईचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी. आणि त्याचमुळे हा तुमच्या लग्नाचा घाट घालावा लागला आम्हाला. आणि हा राठी देखील यात सामील होता. काही दिवसापूर्वीच शीतलताईंनी त्याला जेलमधून सोडवले आणि आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले. आता संपलंच आमचं गाव. आराध्या, उद्या रिपोर्टिंग आहे तुझी,
हेड ऑफिसला. लक्षात असू दे. विनय गालात हलकं हसत म्हणाला. अभि म्हणाला, म्हणजे हे लग्न? अभि विनयकडे बघत म्हणाला. विनय म्हणाला, खोटं होतं सर्व. हे मॅरेज पेपर्स, प्रॉपर्टीचे पेपर्स सर्व खोटे आहेत. धीरज आणि मी दोघांनी मिळून रेडी केलेत. आदित्य म्हणाला, आई, तुझ्या अहंकाराने, तुझ्या ईर्षेने सर्व संपवलंस तू. तुला आई म्हणायला पण लाज वाटते. घेऊन जा तिला. आदित्य हतबल होऊन बोलत होता. तेवढ्यात 2 लेडी कॉन्स्टेबल येऊन शीतलताईंना बेड्या घालून घेऊन जाऊ लागल्या. तशा त्या लेडी कॉन्स्टेबलचा हात सोडून धावतच सुबोधरावाकडे आल्या. शीतलताई म्हणाली, अहो बघा ना, ही लोक मला घेऊन चालली आहे. तुमच्या शीतलला. अहो काहीतरी सांगा ना यांना. तुमची बायको आहे मी, या सुबोध सोनार यांची बायको. अहो बोला काहीतरी, सांगा त्यांना. शीतलताई रडतच सुबोधरावांकडे तगादा लावत होत्या. सुबोधराव म्हणाले, काय बोलू शीतल, बोलण्यासारखे काहीच ठेवले नाही तू. आज मला लाज वाटते आहे की मी अशा मुलीवर प्रेम केले. इन्स्पेक्टर विनय, घेऊन जा तिला आणि जास्तीत जास्त शिक्षा होईल याची व्यवस्था करा. शीतलताई म्हणाली, अहो ऐका, प्लीज प्लीज असं करू नका. मी हे सर्व आपल्या मुलासाठी केलं. प्लीज प्लीज मला तुरुंगात डांबू नका हो. अहो प्लीज प्लीज. असं जसे जसे शीतलताईंना घेऊन जात होते तसे तसे त्यांचा आवाज कमी कमी होऊ लागला आणि त्यांना घेऊन गेल्यावर एवढा वेळ डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रू सुबोधराव आणि आदित्यच्या गालावर ओघळले. कशीही असली तरी ती आदित्यची जन्मदाती आई आणि सुबोधरावांची जीवनसंगिनी होती. विकासराव म्हणाले, बेटा खूप खूप धन्यवाद. आज तुझ्यामुळे सर्व गोष्टींचा छडा लागला. विकासराव आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. पण आराध्या, तिची नजर मात्र अभिवर रोखलेली होती. डोळ्यांच्या डोळ्याशी सुरू असलेला संवाद काही केल्या थांबत नव्हता. आराध्या म्हणाली, माझे काम आता पूर्ण झाले अंकल. आता मला जायला हवं. आणि हो, माझ्या आत्तूची केस पण सॉल्व्ह करायची आहे मला. माझ्या आत्तूला पण शोधायचे आहे. सो आय हॅव टू लिव्ह नाव. एवढे बोलून आराध्या सुबोधरावांजवळ जाते. आराध्या म्हणाली, बाबा, आजही मी बाबाच म्हणेल तुम्हाला. आहात तुम्ही माझे बाबा आणि आई पण माझीच आहे. हा, पण कर्तव्यापुढे काही गोष्टी गौण असतात. बाबा, मी आधीही तुमची मुलगी होते, आजही आहे आणि कायम राहील. जमलंच तर या मुलीला माफ करा. तुमच्यापासून लपवून ह्या गोष्टी. आराध्याला पुढे काही बोलताच आले नाही. फक्त हुंदका तेवढा बाहेर आला. तोच सुबोधरावांनी तिला कवटाळून जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरून शांत करू लागले आणि म्हणाले, बस, तुला काहीच एक्सप्लेन करण्याची गरज नाही. सुबोधराव तिला स्वतःपासून दूर करत म्हणाले. सुबोधराव म्हणाले, तू तुझे कर्तव्य पार पाडले, बाकी काही नाही. आणि हो, तू कालही माझी मुलगी होती, आजही आहे आणि उद्याही असशील, समजलं? सो आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. सुबोधराव तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तशी आराध्या विकासरावांजवळ आली. आराध्या म्हणाली, बाबा, माझे इथले काम संपले आहे आता. धीरज, ते पेपर दे. धीरजच्या हातून ते सर्व मॅरेज पेपर आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आराध्याने क्षणात फाडून फेकून दिले आणि म्हणाली, बाबा, आता अभिवर माझा काहीच हक्क नाही. आणि हो, ते पेपर ही नकली होते. आता तुम्ही अभिच्या मामाच्या मुलीला सन्मानाने तुमची सून बनवून घरात आणा. काही चुकले असेल तर क्षमा करा. येते मी. आराध्याने विकासरावांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. आराध्याचं दुःख ना विकासरावांच्या नजरेतून सुटलं ना विजयरावांच्या. प्रियाताईंना तर या सर्व गोष्टींची काही कल्पनाच नव्हती. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. आराध्या म्हणाली, आद्या, बोलणार नाहीस माझ्याशी? सॉरी ना यार, तुला नाही सांगू शकले. काही गोष्टी माझ्या एथिक्समध्ये बसत नाही अँड इट्स अ ड्युटी. सो खूप कॉन्फिडेन्शियल ठेवाव्या लागल्या ह्या सर्व गोष्टी. आणि डोंट वरी, आईला कमीत कमी शिक्षा होईल याची काळजी घेऊ आपण. कितीही केलं तरी आई आहे ती. दिसतंय मला तुझ्या डोळ्यात. आराध्या आदित्यच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली. तसा आदित्यचा कंठ दाटून आला आणि तो आराध्याला मिठी मारून
ढसाढसा रडला. आदित्य म्हणाला, सॉरी आईकडून. पण आई, आदित्यला तर शब्द सुचत नव्हते बोलण्यासाठी. आराध्याने त्याला शांत करून एका जागी बसवले आणि त्याला म्हणाली, आयुष्यात कुठल्याही क्षणी तुला माझी गरज भासली तर फक्त आठवण काढ. हे आराध्या त्या क्षणी तुझ्या समोर हजर असेल. काळजी घे. अभि एका कोपऱ्यात उभा राहून आराध्याच्या सर्व हालचाली टिपत होता. त्याला या क्षणी फक्त आणि फक्त तिच्या मिठीत शिरून रडावंसं वाटत होतं. आदित्यला समजावून आराध्या निघतच होती की तिला दूर उभा असलेला अभि नजरेस पडला. एक एक पाऊल त्याच्याकडे टाकत ती अभिसमोर उभी राहिली. दोघेही फक्त मन भरून एकमेकांना बघत होते. पापणीही न लावता साठवून ठेवत होते मनात एकमेकांना. कोण जाणो असे क्षण परत येतील की नाही. आराध्या म्हणाली, मी जे काही तुमच्यासोबत वागली आहे तो माझा प्रोफेशनचा पार्ट होता. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. आणि सॉरी फॉर व्हॉट एव्हर यू फेस. खूप सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे न कळत खूप काही सहन करावे लागले. पण आता तुम्हाला कुठलाही धोका नाही. आणि हो, बेस्ट विशेस फॉर युअर मॅरेज फ्रॉम माय साईड. आता अंकल सांगतील त्या मुलीशी लग्न करा आणि सुमती आंटीची इच्छा पूर्ण करा. बाय, टेक केअर. एवढं बोलून आराध्या अभिला पाठमोरी झाली. पण अश्रू गालावर आलेच आणि ती निघतच होती की अभिने अचानक तिचा हात पकडला. 2 क्षण तर तिला काय झाले ते समजलेच नाही. अभिचा हात पकडल्यामुळे ब्लँक झाली होती ती. तिने मागे वळून एकदा अभिकडे आणि एकदा त्याने तिच्या पकडलेल्या हाताकडे बघितले. अभि, एवढंच काय ते शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. तसा अभिने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला ओढतच कोर्टरूममधून बाहेर घेऊन आला. बाकी सर्वजणही त्यांच्या मागोमाग त्या रूममधून बाहेर पडले. आराध्या म्हणाली, अभि, कुठे नेत आहे मला? अभि, मी काय विचारते आहे? स्पीकअप डॅमेट. आराध्या बडबड करतच त्याच्या मागे खेचली जात होती आणि अभि आहे की काहीच उत्तर देत नव्हता. सीट. अभि तिला कार समोर उभं करत म्हणाला. आराध्या म्हणाली, नो, पहिले मला सांगा की कुठे जातोय आपण. आराध्या प्रश्नार्थक नजरेनं अभिकडे बघत होती. अभिने काहीच न बोलता तिला उचलून घेत कारमध्ये बसवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसत क्षणात कार सुरू करून कोर्ट परिसरातून बाहेर नेली. सर्वजण अवाक होऊन बघत राहिले. ते गेले त्या दिशेला. विजयराव म्हणाले, विजयराव थोडेसे गंभीर होत विकासरावांना म्हणाले. विकासराव म्हणाले, विजयराव, दोघेही समजदार आहेत. अभि असा वागेल याची कल्पना होतीच मला. बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आराध्या आहे ना, ती समजावेल त्याला. विकासरावांनी विजयरावांना शांत तर केले, पण त्यांच्या मनातील वादळ कुठे शांत होणार होते. जरी टाळले मी नको तेच झाले. तुझे नाव माझ्या कवितेत आले. तडा पार गेला उभ्या मैफिलीला. नवे हाडवेरी जुने यार झाले. कुठे घेऊन गेला अभि आराध्याला? काय आहे अभिच्या मनात? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.